तर मित्रांनो 90% लोकांचा हाच प्रॉब्लेम होता की त्यांना वायटी स्टुडिओ ॲप आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये ती ओपन करता येत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जे की युट्यूब चॅनलचे काही सेटिंग्स असतील ते त्यांना लावता येत नसतील. पण तुम्हाला मी आज सांगतो की तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये वायटी स्टुडिओ आहे ते एकदम सिंपल प्रोसेसमध्ये ती ओपन करू शकता आणि जास्त काय अवघड नाही. फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते मी रेग्युलर आणत असतो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे वायटी स्टुडिओ जर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जर ओपन करायला गेला आणि त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्हाला रिडायरेक्ट होत असेल किंवा वायटी स्टुडिओच्या ॲपमध्ये. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरेचशा जण वायटी स्टुडिओ ते ओपनच करताच येत नाही पण एकदम सिंपल प्रोसेस असते त्यामुळे तुम्हाला सुद्धा लास्टमध्ये व्हिडिओ नक्की पहा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि जर काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. वायटी स्टुडिओ ओपन करण्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला ज्या काही मी गोष्टी सांगतो या प्रॉपर तुम्हाला सगळ्यात पहिले ते समजून घ्यायचे आणि नंतर तुमच्या जी मोबाईलमध्ये ती ट्राय करायचं आहे. सगळ्यात पहिले प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं त्यानंतर सर्च बारमध्ये जायचं तुमचं कोणतेही ब्राउझर असेल जसं की मी क्रोम ब्राउझर जसं की यूज करतो जसं की आता बघू शकता क्रोम जी की आहे मी इथून सर्च केलं आहे. जसं की क्रोम ब्राउझर बघू शकता तुम्ही कोणतेही जी की ब्राउझर यूज करत असाल तर त्याला अपडेट्स करून घ्यायचं. जसं की बघू शकता अपडेट्स आले पण इथून मी अपडेट ऑलरेडी केलेलं आहे. ओके जसं की आता ओपनचा मला ऑप्शन आलेला आहे त्यामुळे अपडेट आहे ते एकदा नक्की करून घ्यायचं. त्यानंतर वायटी स्टुडिओ ॲप असेल ते तुम्हाला इथे सर्च करायचं आहे. जसं की आता इथे वायटी स्टुडिओ जर तुम्ही इथून अशा पद्धतीने वायटी स्टुडिओ जर सर्च केलं आणि वायटी स्टुडिओ जर तुमचा अपडेट नसेल तर त्याला सुद्धा इथे इथून एकदा अपडेट नक्की करून घ्या. ओके अपडेट केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. जसं की रँडमली बघू शकता क्रोम ब्राउझर मी ओपन करून घेतलाय. ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्ही गेला आणि येथे जर समजा तुम्ही वायटी स्टुडिओ असं सर्च केलं. ओके वायटी स्टुडिओ सर्च केलं त्यानंतर पहिली जी की वेबसाईट आहे ओके यावर जर तुम्ही क्लिक केल्यानंतर बघू शकता डायरेक्ट जी की आहे वायटी स्टुडिओ ॲप आहे ते अशा पद्धतीतून ओपन होत आहे. ओके असा तुम्हाला बरेचशा जणांना प्रॉब्लेम येत असेल त्यांचं वायटी स्टुडिओ ते ओपन होत नसेल. ओके तर तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक सांगतो याच्या मदतीतून तुम्ही वायटी स्टुडिओ आहे ते इझिली ते ओपन करू शकता. याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे बरेचसेच लोक सांगतात की डेस्कटॉप साईड ओपन करा त्यानंतर म्हणतात की आता बघू शकता इथे जर तुम्ही गेला डेस्कटॉप साईड ओपन केलं आणि त्यानंतर बघू शकता वायटी स्टुडिओ आपलं सर्चच आहे. ओके इथे जर तुम्ही क्लिक केलं ॲरोवर तर बरेचसेच म्हणतात न्यू इग्निटिव्ह टाइम मोड जे की असतो बघू शकता हो जे की टॅब मोड तुम्हाला दिसतं असेल बघू शकता हे ओपन करा. असं काही सुद्धा करायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय सर्च बारमध्ये जायचं आहे आणि येथे फक्त वायटी स्टुडिओ सर्च करायचं आहे. ओके सर्च केल्यानंतर पहिली जी की वेबसाईट आलेली आहे. ओके ह्याच्यावर तुम्हाला लगेच क्लिक करायचं नाही फक्त याच्यावर अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे. ओके सगळ्यात पहिले लक्ष द्या याच्यावर प्रेस करून धरायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला नवीन इंटरफेस येणार आहे. त्यानंतर येथे बघू शकता ओपन इन न्यू टॅब इन ग्रुप इन ओपन इन न्यू टॅब असे दोन ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला करायचं ओपन इन न्यू टॅब जो की एक नंबरचा ऑप्शन आहे. ओके याच्यावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार त्यावेळेस अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. तुमचं वायटी स्टुडिओ आहे ते अजून पण ओपन झालेलं नाही पण तुम्ही खाली बघितलं तर येथे एक तुम्हाला नवीन ग्रुप आहे तो ॲड झालेला आहे. बघू शकता यूट्यूबचा एक आहे आणि इकडे बघू शकता गुगलचा जी की आता एक नवीन ॲड झालेला आहे. तर तुम्हाला काय करायचं खाली लक्ष द्यायचं आहे. इथे या ऑप्शन जी काय बघू शकता आता नवीन टॅब आहे तो ॲड झाला आहे तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. क्लिक केल्यानंतर बघू शकता येथे जी काय अशा पद्धती गेट ॲपवर जर तुम्ही क्लिक केलं जसं की आता गेट ॲपवर जर मी क्लिक केलं तर डायरेक्ट जी काही ॲप आहे त्यावर जाणार आहे. तर इथे तसं न करता इथे बघू शकता कंटिन्यू टू स्टुडिओ इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. बघू शकता याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं लोडिंग येईल आणि तुमचं वायटी स्टुडिओ ॲप आहे ते प्रॉपर पद्धतीतून आहे ते ओपन होणार आहे. जसं की बघू शकता थोडंसं माझं लोडिंग घेत आहे पण आता वायटी स्टुडिओ ॲप आहे ते बघू शकता प्रॉपर पद्धतीतून आहे ते ओपन झालेलं आहे. अशाच पद्धतीतून तुम्ही वायटी स्टुडिओ ॲप असेल ते ओपन करू शकता. लोगोवर इथे जर मी क्लिक केलं जसं की आता रँडमली मी इथे लोगोवर क्लिक केलं बघू शकता इथे लोगो आहे ऑप्शन. ओके याच्यावर जर मी क्लिक केलं आणि स्विच अकाउंटवर जर मी क्लिक केलं जसं की आपलं टेक बॉयचं अकाउंट मी इथून ओपन करून घेतो. ओके जसं त्यावर जर क्लिक केलं तर इथून माझं अकाउंट आहे ते ऑटोमॅटिक आहे ते चेंज सुद्धा होतं. अशा पद्धतीतून तुम्ही वायटी स्टुडिओ आहे ते ॲप ओपन करू शकता. फक्त तुम्हाला कंटिन्यू स्टुडिओवर क्लिक करायचं फक्त गेट ॲपवर तुम्हाला क्लिक करायचं नाही. कंटिन्यू स्टुडिओ ॲपवर तुम्हाला क्लिक करून वायटी स्टुडिओ ॲप आहे ते तुमच्या क्रोम ब्राउझर किंवा इतर कोणते ब्राउझर असेल त्यात तुम्ही ओपन करू शकता एकदम सिंपल पद्धतीतून. ही तुम्हाला प्रोसेस माहिती होती की नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बऱ्याचशा जणांचा हाच प्रॉब्लेम होता त्यांचं वायटी स्टुडिओ ॲप आहे ते ओपन होत नव्हता. अशा पद्धतीने तुम्ही ओपन करू शकता. त्यानंतर इथून ज्या काही सेटिंग्स लावते ते सेटिंग्स लावू शकता. जसं की बघू शकता मी जर इथे झूम केलं तर बघू शकता सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला बघू शकता सगळ्या जी की वायटी स्टुडिओमधल्या तुम्हाला इथे दिसून जातील आणि एक क्रोम ब्राउझर सुद्धा आहे. अशा पद्धतीतून तुम्ही तुमचं कोणतेही वायटी स्टुडिओ ॲप आहे ते कोणत्याही ब्राउझरमध्ये ते ओपन करू शकता. अशा पद्धतीतून तुम्ही सुद्धा इथे तुमच्या मोबाईलमध्ये ते वायटी स्टुडिओ ॲप आहे ते ओपन करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तो जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत आहे ते नक्की भावानं शेअर करा आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कोणत्या रिलेटिव्ह व्हिडिओवर हवा आहे ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.